बघा नेक्स्ट चॅप्टर दॅट इज मॉलिक्युलर बेसिक्स ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, ऐकू येते सगळ्यांना? येस सर. येस और नो? येस हॅलो हॅलो. येस. येस सर. हॅलो हॅलो. येस सर. हॅलो हॅलो. येस सर. येस सर, येते आवाज. हॅलो आवाज येत. हॅलो. ऐकू येत आहे का? येस सर. येस सर. हो सर. हॅलो. येस सर. ओके ओके ठीक आहे. ते म्हटलं ऐकू येते का नाही येते ते विचारत होतो. आलेत सगळे? आवाज येतोय का नाही येते? काय प्रॉब्लेम आहे? येतोय सर. येतोय सर. येतोय ना? बरं ठीक आहे ठीक आहे. बघा मग विल स्टार्ट विथ द बघा विल स्टार्ट विथ द मॉलिक्युलर बेसिक्स ऑफ इनहेरिटन्स. सो मॉलिक्युलर बेसिक्स ऑफ इनहेरिटन्स मध्ये काय बेटा, सगळ्यात पहिले की कोणता मॉलिक्यूल होता की ज्याच्यामुळे कॅरेक्टर एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत, फ्रॉम फर्स्ट जनरेशन, फ्रॉम वन जनरेशन, फ्रॉम वन जनरेशन टू सेकंड जनरेशन, फ्रॉम वन जनरेशन टू सेकंड जनरेशन, कॅरेक्टर काय ट्रान्सफर होत होतं, हाऊ द कॅरेक्टर इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू सेकंड जनरेशन, दॅट वॉज नोन ॲज अ जीन. त्याला जीन का म्हणायचे? काय म्हणायचे? जीन. येस और नो? किंवा त्याला काय म्हणायचे सुरुवातीच्या काळात? इट इज कॉल्ड अ फॅक्टर. काय नाही त्याला? फॅक्टर. पण ऍक्च्युअली हा फॅक्टर होता कोण आणि काय ट्रान्सफर होत होतं आणि काय ट्रान्सफर होत होतं एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये, हे शोधण्यासाठी सायंटिस्ट लोकांनी काय केले? काही एक्सपेरिमेंट्स केले. काय केले? काही एक्सपेरिमेंट्स. दॅट एक्सपेरिमेंट्स आर कॉल्ड आउट युअर द सर्च ऑफ द जेनेटिक मटेरियल. बघा काय मग जेनेटिक मटेरियल काय असतं आणि काय ट्रान्सफर होतं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये, हे शोधण्यासाठी जे काही एक्सपेरिमेंट झाले त्या एक्सपेरिमेंट्सला काय म्हणतो आपण? त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. बघा मग सगळ्यात पहिले जो एक्सपेरिमेंट झाला तो कोणी केला? ग्रिफिथ नावाच्या सायंटिस्टने केला. कोणी केला? ग्रिफिथने. ग्रिफिथनी काय केलं बेटा? ग्रिफिथनी जो एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंट प्रमाणे किंवा त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं त्यांनी? ही यूज द माइस अँड यूज व्हॉट इयर स्ट्रेप्टोकोकस निमोनिया स्ट्रेन. यांनी बॅक्टेरिया वापरले. का वापरले त्यांनी? बॅक्टेरिया वापरले. कोणते बॅक्टेरिया वापरले? स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाचे बॅक्टेरिया. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? येस सर. कोणाला आवाज येत नाही? मग कोण होता आवाज नाही तेच म्हणतोय? मृणाल. मृणाल. हा येतोय का मृणाल आता आवाज? मृणालला इश्यू असेल टेक्निकल. बघा मग कोण होता तो? फेडरिक ग्रिफिथ होता. कोण होता? फेडरिक ग्रिफिथ. त्यांनी 1928 मध्ये एक पहिला प्रयोग केला. कशासाठी? टू प्रूव्ह व्हॉट इज द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल काय असतं आणि काय ट्रान्सफॉर्म होतं एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये, हे शोधण्यासाठी सगळ्यात पहिले प्रयोग करणारा सायंटिस्ट जो होता त्याचं नाव काय? फेडरिक ग्रिफिथ. त्यांनी या एक्सपेरिमेंट मध्ये काय वापरले? माईस. आणि काय वापरले? स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचे स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय? प्रजाती. दोन प्रजाती त्यांनी वापरल्या निमोनियाच्या. त्या म्हणजे कोणती? एक एस स्ट्रेन आणि दुसरी कोणती? आर स्ट्रेन. ठीक आहे. बघा मग
ही युजेस टू स्ट्रेन म्हणजे काय, टू सब स्पेसीज. टू स्ट्रेन म्हणजे काय, टू सब स्पेसीज वापरले त्यांनी. त्याच्यातली पहिली स्ट्रेन जिला एस स्ट्रेन म्हणतो, जिला काय म्हणतो आपण स्मूथ स्ट्रेन, जिला काय म्हणतो आपण व्हायरुलंट स्ट्रेन, जी कशाने म्हणली, इट इज मेड अप ऑफ युअर पॉलिसॅकराइड म्युकस कोट. तिच्यावरती कोणता कोट आहे, पॉलिसॅकराइड म्युकस कोट आहे, आणि म्हणून ती काय आहे, स्मूथ आहे. आणि तिच्यामध्ये जे काही जीन्स आहेत, ह्या जे बॅक्टेरिया आहेत, ह्या बॅक्टेरियामध्ये जे जीन आहेत त्यांच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे, निमोनिया करण्याची ॲबिलिटी आहे. काय करण्याची ॲबिलिटी आहे, निमोनिया डेव्हलप करण्याची ॲबिलिटी आहे. ठीक आहे. त्याने दुसऱ्या प्रकारची स्ट्रेन वापरली, म्हणजे दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया वापरले. ते कोणते होते, आर स्ट्रेन, ज्याला आपण रफ स्ट्रेन म्हणतो, नॉन व्हायरुलंट स्ट्रेन म्हणतो. या स्ट्रेन वरती कोटिंग आहे का, काही नाही. दीज आर नो म्युकस कोटेड अँड डज नॉट कॉजेस द निमोनिया. ही जी स्ट्रेन होती ही निमोनिया प्रोड्यूस करायची का, नाही. नो. ही जी स्ट्रेन होती ही निमोनिया प्रोड्यूस करायची का, यस. ह्या स्ट्रेन वरती काय होता, म्युकस कोटिंग होती. ह्या स्ट्रेन वरती म्युकस कोटिंग होती का, नव्हती. म्हणून हिला काय म्हटलं, एस स्ट्रेन, दॅट इज अ स्मूथ स्ट्रेन, आणि हिला काय म्हटलं, आर स्ट्रेन. ठीक आहे, व्हेरी गुड. मग काय केलं फ्रेडरिक ग्रिफिथने, फ्रेडरिक ग्रिफिथने काय केलं, एस स्ट्रेन, या पहिल्या याच्याकडे बघा, त्याने काय केलं, जिवंत एस स्ट्रेन घेतल्या, त्यांना त्यांचं इंजेक्शन भरलं, आणि त्या कोणाला दिल्या, माईसला दिल्या, हेल्दी माईसला दिल्या. काही दिवसांनी त्याला कळालं की ज्या माईसला एस्ट्रेन दिल्या ते माईस काय आले, मरून गेले. आफ्टर सम डेज दीज माईस आर डेव्हलप निमोनिया. या माईस मध्ये काय डेव्हलप झाला, निमोनिया डेव्हलप झाला, आणि या निमोनियामुळे ते माईस काय आले, मरून गेले. ठीक आहे. त्याने दुसरा एक ग्रुप घेतला, दुसरा एक प्रयोग केला, त्याच्यामध्ये त्याने काय केलं, जिवंत आर स्ट्रेनला काय केलं, इंजेक्ट केलं, कोणामध्ये, माईस मध्ये, दुसऱ्या माईस मध्ये इंजेक्ट केलं, दुसऱ्या ग्रुपच्या माईस मध्ये इंजेक्ट केलं, आणि ते सगळेचे सगळे माईस काय राहिले, जिवंत राहिले. क्लिअर. येस. माईस, हा जो ग्रुप होता माईस काय राहिले, जिवंत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी तिसऱ्या प्रयोगात काय केलं, हिट किल आर एस स्ट्रेन घेतले, म्हणजे यांना हिट करून मारून टाकलं. यांना बघा, हिट केल्याने बॅक्टेरिया मरून जातात. मग हे मेलेले बॅक्टेरिया घेतले, कोणत्या स्ट्रेनचे, एस स्ट्रेनचे, आणि त्यांना मिक्स केलं कोणावर, त्यांना हिट किल केलेले बॅक्टेरिया जे होते ते त्यांनी काय केले, इंजेक्ट केले माईस मध्ये. आणि जेव्हा त्यांनी त्याला इंजेक्ट केलं, हिट किल्ड एस स्ट्रेनला इंजेक्ट केलं कोणामध्ये, माईस मध्ये, तेव्हा सगळेचे सगळे बॅक्टेरिया काय आले, जिवंत, सगळेचे सगळे माईस काय राहिले, जिवंत राहिले, एकही माईस मेला नाही. त्यांनी चौथ्या प्रयोगामध्ये काय केलं, त्यांनी त्याच्यात काय केलं, त्यांनी मिक्स केलं कोणाला, हिट किल, हे बघा हे हिट किल एस स्ट्रेन आहेत, यांना मिक्स केलं कोणाबरोबर, लिव्हिंग आर स्ट्रेन बरोबर. आणि हे मिक्सचर त्यांनी काय केलं, इंजेक्ट करून बघितलं कोणामध्ये, माईस मध्ये, चौथ्या ग्रुपच्या माईस मध्ये. आणि त्या चौथ्या ग्रुपच्या माईस मध्ये काही दिवसानंतर ते माईस काय आले, मरून गेले. जेव्हा ते माईस मेले, त्यांनी काय केलं, त्या माईस मधून काय केलं, त्यांनी त्या माईसच्या हार्ट सेल घेतल्या, आणि त्या हार्ट सेल मध्ये स्टडी केला. त्याच्यात त्याला काय आढळले, एस स्ट्रेन आढळल्या. काय आढळल्या, एस स्ट्रेन. ऍक्च्युअली जेव्हा एस स्ट्रेन हिट किल होत्या, या हिट किल एस स्ट्रेन जेव्हा सिंगली दिल्या, तेव्हा त्या माईसला काय झालं का, काहीच नाही झालं. पण ज्यावेळेस त्याला मिक्स केलं कोणाबरोबर, आर स्ट्रेन बरोबर, कोणाला मिक्स केलं, हिट किल एस स्ट्रेनला, म्हणजे डेड एस स्ट्रेनला मिक्स केल्याबरोबर लिव्हिंग आर स्ट्रेन बरोबर. हा, तर सगळेचे सगळे माईस काय आले, मरून गेले. आणि त्या मेलेल्या माईस मध्ये जेव्हा त्याचं ब्लड चेक केलं, त्या ब्लड मध्ये काय सापडले, लिव्हिंग एस स्ट्रेन अँड लिव्हिंग आर स्ट्रेन दोन्ही सापडले. मग त्याला वाटलं, अरे असं कसं झालं, हाऊ इट हॅपन्स. हाऊ इट हॅपन्स. त्याला काय वाटलं की असं कसं झालं, एस स्ट्रेन तर काय होत्या, डेड. एस स्ट्रेन तर काय होत्या, डेड होत्या. या मेलेल्या एस स्ट्रेन होत्या, यांना मिक्स केलं, या डेड म्हणजेच काय, हिट किल्ड आहेत. यांना मिक्स केलं होतं कोणाबरोबर,
लिव्हिंग आर लिव्हिंग आर स्ट्रेन. जर हे मिक्सचर इंजेक्ट केलं तर बॅक्टेरियामध्ये लिव्हिंग एस्ट्रेन पाहायला भेटल्या. मग त्याला वाटलं की अरे असं कसं काय झालं, हाऊ इट हॅपन्स. मग त्याने सांगितलं की काहीतरी असेल कोणामध्ये, डेड एस्ट्रेन मध्ये. कोणामध्ये? डेड एस्ट्रेन मध्ये काहीतरी असेल की जे काय झालं आर स्ट्रेन मध्ये. कोणत्या आर स्ट्रेन मध्ये? लिव्हिंग आर स्ट्रेन मध्ये काय झालं, ट्रान्सफर झालं. समथिंग हॅज बीन ट्रान्सफॉर्म फ्रॉम व्हॉट इयर एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन and that changes the property of R strain to S strain. आणि ह्या प्रॉपर्टी चेंज झाल्यामुळे तिथे काय आढळलं त्याला, त्या माईसच्या बॉडीमध्ये लिव्हिंग एस स्ट्रेन. आणि लिव्हिंग एस स्ट्रेन तयार झाल्यामुळे त्या माईसला काय डेव्हलप झाला, न्यूमोनिया. आणि न्यूमोनिया डेव्हलप झाल्यामुळे ते माईस काय झाले, डेड. मग त्यांनी सांगितलं की समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन and that something which is transfer from S strain to R strain, त्याला त्यांनी काय म्हटलं बेटा, त्यांनी त्याला काय म्हटलं, ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. काय म्हणतात त्यांनी त्याला, ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. किंवा त्याला काय म्हटलं त्यांनी, जेनेटिक मटेरियल म्हटलं. काय म्हणतात त्यांनी त्याला, जेनेटिक मटेरियल. की काहीतरी ट्रान्सफर झालंय कोणामधून, डेड एस स्ट्रेन मधून कोणामध्ये, लिव्हिंग आर स्ट्रेन मध्ये. आणि म्हणून जेव्हा हे मिक्सचर इंजेक्ट केलं कोणाला, माईसला, तर त्या माईस मध्ये आर स्ट्रेनचं रूपांतर असं झालं एस स्ट्रेन मध्ये. आणि जिवंत एस स्ट्रेन त्या माईस मध्ये आढळल्या. आणि त्या माईस मध्ये त्या एस स्ट्रेननी काय डेव्हलप केला, निमोनिया डेव्हलप केला. आणि निमोनियामुळे ते माईस सगळे काय झाले, मरून गेले. क्लिअर? येस सर. येस और नो? सो दिस वॉज द एक्सपेरिमेंट. From this experiment he concluded that some transforming principle is transfer from heat killed S strain to R strain. It enables the R strain to synthesize the smooth polysaccharide coat and become virulent. त्याच्यामुळे आर स्ट्रेन मध्ये काही बदल झाले आणि आर स्ट्रेननी काय बनवले, स्मूथ प्रोटीन कोट बनवला. आणि आर स्ट्रेन काय झाली बेटा, व्हायरुलंट झाली. म्हणजे काय झाली, पॅथोजेनिक झाली. पॅथोजेनिक. व्हेरी गुड, पॅथोजेनिक झाली. आणि त्याच्यामुळेच ते बाकीचे जे माईस होते ते काय आले, बाकीचे नाही, त्या ग्रुपचे जे माईस होते ते काय आले, मरून गेले. क्लिअर? आणि त्यांनी सांगितलं की दिस इज ड्यू टू अ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल. आणि ते ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल त्यांनी काय म्हटलं, जेनेटिक मटेरियल. क्लिअर? त्यांनी त्याला काय नाव दिलं? येस सर. पण त्यावेळेस जेव्हा त्यांनी तो प्रयोग केला त्यावेळेस त्याला त्याचं क्लिअर कट आन्सर माहित नव्हतं. व्हॉट वॉज गेट ट्रान्सफर फ्रॉम एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन. कळतंय ना? एस स्ट्रेनचं रूपांतर मेलेल्या एस स्ट्रेन मधून काय ट्रान्सफर झालं, व्हॉट ट्रान्सफर फ्रॉम दी डेड एस स्ट्रेन टू आर स्ट्रेन, ही वॉज डोंट नो. हे त्याला माहिती नव्हतं. पण त्याला एवढं माहिती होतं का काहीतरी ट्रान्सफर झालंय कोणापासून, एस स्ट्रेन पासून कोणामध्ये, आर स्ट्रेन मध्ये. त्याच्यानंतर सायंटिस्ट होऊन गेले कोण, एव्हरी, मॅकर्टी अँड मॅक्लॉइड. तीन साइड होते बेटा. कोण होते तीन सायंटिस्ट, एव्हरी, मॅक्लॉइड आणि काय, मॅकर्टी. या तीन सायंटिस्ट लोकांनी हे ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल काय आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रयोगाला काय केलं, थोडंसं एक्सटेंड केलं. सेम एक्सपेरिमेंट त्यांनी काय केला, थोडासा एक्सटेंड केला आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. कोणी मॅकर्टी आणि मॅक्लॉइडने. व्हेरी गुड. त्यांनी काय केलं, दे प्युरिफाईड द बायोकेमिकल्स फ्रॉम दी एस स्ट्रेन. हिट किल एस स्ट्रेन जी होती, आता समजा हा हिट किल एस स्ट्रेन आहे, मेलेली एस स्ट्रेन सेल आहे, बरोबर आहे. ह्या मेलेल्या एस स्ट्रेन सेल मध्ये त्यांना माहिती आहे की तीनच घटक मेन आहेत. त्यांना माहिती आहे की या स्ट्रेन मध्ये किती घटक मेन आहेत, तीन. एक म्हणजे त्या स्ट्रेन मध्ये आढळणारे काय, प्रोटीन्स. दुसरं म्हणजे या स्ट्रेन मध्ये आढळणारं काय, डीएनए. आणि तिसरं या स्ट्रेन मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट होती, काय, आरएनए. कळतंय का? मग ही हिट किल एस्ट्रेन जी आहे, ही हिट किल्ड एस्ट्रेन जी आहे, हिच्यामध्ये जे घटक होते तीन इम्पॉर्टंट, काय, प्रोटीन, हे प्रोटीन समजा, डीएनए हा रेड कलरचा डीएनए समजा, आणि आरएनए हा ब्ल्यू कलरचा आरएनए समजा. क्लिअर?
मग त्यांनी काय केलं, त्या एस स्ट्रेनला किल केलं आणि तिच्यातून काय केलं, हे 3 घटक काय केले, आयसोलेट केले. काय केले, आयसोलेट. क्लिअर? Yes, sir. काय काय आयसोलेट केलं त्यांनी, प्रोटीन आयसोलेट केलं. कोणाचं, एस स्ट्रेनचं. Yes, strain, sir. काय आयसोलेट केलं अजून त्यांनी, डीएनए आयसोलेट केला. DNA, एस स्ट्रेनचा. काय आयसोलेट केला त्यांनी, RNA. आरएनए आयसोलेट केला. कोणाचा, एस स्ट्रेनचा. येस ऑर नो? Yes, sir. युझिंग अ सुटेबल, युझिंग अ सुटेबल टाइप ऑफ एन्झाइम्स, वेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स वापरून त्यांनी काय केलं, ते सेपरेट केले. क्लिअर? Yes, sir. आणि मग हे जे 3 मिक्सचर होते त्याच्यामध्ये काय आहे, हे जे 3 मिक्सचर होते त्या 3 मिक्सचरच्या सेल्स ज्या होत्या किंवा ते 3 मिक्सचर जे होते आपण आता बोललो होते, डायग्रामकडे लक्ष नका देऊ, मी सांगतो त्याकडे लक्ष द्या. त्यांनी काय केलं, मग प्रोटीन घेतले कोणाचे, एस स्ट्रेनचे. त्यांना काय केलं, मिक्स केलं कोणाबरोबर, लिव्हिंग आर स्ट्रेन बरोबर. कळतंय का? प्रोटीन कोणाचे घेतले, Yes, strain. एस स्ट्रेनचे. कोणाचे घेतले, एस स्ट्रेनचे. कोणावर मिक्स केलं, लिव्हिंग आर स्ट्रेन. आणि चेक केलं वेदर देर इज अ फॉर्मेशन ऑफ एस स्ट्रेन there is a formation of yes strain or not. क्लिअर? त्यांनी चेक केलं की प्रोटीन जे होते कोणाचे, एस स्ट्रेनचे, त्यांना जेव्हा आपण जिवंत आर स्ट्रेन बरोबर मिक्स करतो तेव्हा त्या आर स्ट्रेन मध्ये लिव्हिंग फॉर्म मध्ये एस स्ट्रेन पाहायला भेटतात का, लिव्हिंग फॉर्म मध्ये एस स्ट्रेन पाहायला भेटतात का, हे त्यांनी काय केलं, शोधलं. पहिला तिथे मिळाले का लिव्हिंग एस स्ट्रेन, नो. त्याला तिथे लिव्हिंग एस स्ट्रेन मिळाल्या नाही. त्यांनी सेकंड याच्यात काय केलं, आरएनए घेतला. काय घेतला, आरएनए. कोणाचा, एस स्ट्रेनचा. Yes, strain. त्याला मिक्स केलं कोणाबरोबर, R strain. लिव्हिंग आर स्ट्रेन बरोबर. आणि चेक केलं वेदर इट प्रोड्युसेस द लिव्हिंग एस स्ट्रेन ऑर नॉट. इथे पण त्याला रिझल्ट काय मिळाला, नो. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. थर्ड याच्यात त्यांनी काय केलं, डीएनए घेतला. कोणावर मिक्स केला, कोणाचा डीएनए घेतला, एस स्ट्रेनचा डीएनए घेतला. त्याला मिक्स केलं कोणाबरोबर, आर स्ट्रेन R बरोबर. strain बरोबर. मात्र तिथे त्याला काय मिळाला, काही दिवसानंतर ही फाउंड आउट दॅट देर इज अ एस स्ट्रेन, लिव्हिंग एस स्ट्रेन प्लस आर स्ट्रेन. म्हणजे त्याला त्या सॅम्पल मध्ये काय आढळल्या, एस स्ट्रेन पण आढळल्या आणि काय आढळल्या, आर स्ट्रेन पण आढळल्या. R strain पण. मग त्यांनी इथे सांगितलं जगाला की फेडरिक ग्रिफिथ जे म्हणत होता, काहीतरी ट्रान्सफर होतोय, काहीतरी ट्रान्सफर होतोय. कोणापासून, एस स्ट्रेन पासून. कशामध्ये, आर स्ट्रेन R मध्ये. strain मध्ये. हा, तर ते काहीतरी जे आहे ते काय आहे, डीएनए आहे हे सांगण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला होता, मग कोणी केला होता, एव्हरी मॅककार्टी आणि कोण, मॅक्लॉइडने केला होता. क्लिअर? Yes, sir. कळालं सगळ्यांना मी काय सांगितलं? Yes, sir. येस ऑर नो? Yes. व्हेरी गुड. बघा मग त्यांनी काय कन्क्लुजन केले, ते डीएनए कॉजेस दी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन टू एन स्ट्रेन, हेन्स द डीएनए इज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. क्लिअर? Yes, sir. मी जास्त वेळ वाया घालत नाही याच्यामध्ये, कारण आपल्याला हे चॅप्टर मोठं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण होऊन गेले, हर्शी अँड चेज. हर्शी अँड चेज हे 2 सायंटिस्ट होते. यांनी कोणता एक्सपेरिमेंट केला, ब्लेंडर. ब्लेंडर म्हणजे काय, मिक्सरचा वापर करून, मिक्सिंग करून त्यांनी काय केलं, शोधण्याचा प्रयत्न केला की जेनेटिक मटेरियल काय असतं. जेव्हा एव्हरी मॅककार्टी आणि मॅक्लॉइडनी जगाला सांगितलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल which is get transferred from S strain to R strain and that converts the R strain into the living S strain. जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस सुद्धा जगातले काही सायंटिस्ट त्याला ऍक्सेप्ट करायला तयार नव्हते. मग त्यालाच प्रूव्ह करण्यासाठी हर्शी अँड चीजने एक वेगळा एक्सपेरिमेंट केला. काय केलं त्यांनी, त्यांनी इथे वापरले काय बेटा, बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय असतात, बॅक्टेरियल व्हायरस.
बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? Viruses that व्हायरस. infect bacteria. व्हायरस. That infect bacteria. व्हेरी गुड. दॅट इन्फेक्ट्स द बॅक्टेरिया. जे व्हायरस कोणाला इन्फेक्शन करतात? बॅक्टेरियल इन्फेक्शन करतात. त्यांना काय म्हणायचं? बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज म्हणायचं. काय म्हणायचं? बॅक्टेरियोफेज. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. मग त्याने इथे ते वापरून पाहिले. क्लिअर? त्याने इथे काय केलं बेटा? 2 मीडियम वापरले. त्यांना माहितीये जेव्हा बॅक्टेरिया, नीट लक्षात घ्या, जेव्हा बॅक्टेरियाला कोणाचं इन्फेक्शन होतं? व्हायरसचं. कोणाचं इन्फेक्शन होतं? व्हायरसचं. हा व्हायरस आहे. हा व्हायरस जेव्हा बॅक्टेरिया इन्फेक्शन करतो तेव्हा बॅक्टेरियामधून, व्हायरसमधून काय ट्रान्सफर होतं? जेनेटिक मटेरियल. काय ट्रान्सफर होतं? जेनेटिक मटेरियल. हे जगाला माहिती होतं त्यावेळेस की बॅक्टेरियाला जेव्हा कोण इन्फेक्शन करतात, व्हायरस इन्फेक्शन करतात, हे व्हायरसेस आहेत. व्हायरसेस फक्त त्यांचं काय ट्रान्सफर करतात? RNA. मटेरियल. काय ट्रान्सफर करतात? जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल. हा, जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करतात. काय ट्रान्सफर करतात? जेनेटिक जेनेटिक मटेरियल. हा, आणि त्या काळात जेनेटिक मटेरियल काय होतं ते माहिती होतं का जगाला? नव्हतं माहिती. पण बाकी सगळ्यांना माहिती हे होतं की व्हायरस जेव्हा बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो, ही बॅक्टेरियल सेल आहे. व्हायरस जेव्हा बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो तेव्हा व्हायरस हा नेहमी काय सोडत असतो? जेनेटिक मटेरियल सोडतो. व्हायरसचा बाकीचा कोणताच पार्ट सेलमध्ये घुसत नाही. कळतंय का नाही? बॅक्टेरियामध्ये काय जातं? फक्त व्हायरसचे जेनेटिक मटेरियल जातं. त्या व्यतिरिक्त व्हायरसचं काहीच जात नाही. क्लिअर? येस सर. हा, आणि व्हायरसेस हे प्युअरली, आपल्याला माहिती आहे व्हायरसेस हे प्युअरली 2 अॅटमने बनलेले असतात. आठवतंय तुम्हाला? प्रोटीन कोड अँड जेनेटिक मटेरियल. व्हेरी गुड. प्रोटीन कोड आणि काय? डीएनए किंवा आरएनए. व्हायरस हे बनलेले असतात कशाने? डीएनए किंवा आरएनए ने. और दे आर मेड अप ऑफ व्हॉट? दे आर मेड अप ऑफ प्रोटीन कोड. म्हणून व्हायरसला काय म्हणतो आपण? सांगा. काय म्हणतो त्याला? न्यूक्लिओ प्रोटीन्स म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लिओ प्रोटीन. हा, म्हणून व्हायरसला काय म्हणतात? न्यूक्लिओ प्रोटीन्स म्हणतात. बरोबर का नाही? मग ऍक्च्युअली व्हायरसेस हे कशाने बनलेले असतात? व्हायरसेस मध्ये फक्त 2च गोष्टी असतात. एक म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल. इट इज मे बी डीएनए और आरएनए. मोस्टली महत्वाचा मुद्दा म्हणजे जे व्हायरस बॅक्टेरियल इन्फेक्शन करतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असतो? डीएनए असतो. डीएनए. हा, मग इथं आपण काय वापरतोय? बॅक्टेरियोफेज वापरतोय, म्हणून इथे आरएनएचा संबंध राहील का? नाही. म्हणजे मग इथे ह्या प्रयोगामध्ये हर्शियन चीजने जो व्हायरस वापरला असेल त्या व्हायरसमध्ये फक्त आणि फक्त काय असेल? डीएनए आणि काय? प्रोटीन. काय असेल? डीएनए आणि काय असेल? फक्त प्रोटीन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतो? फॉस्फरस. आणि प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतो? सल्फर. बरोबर आहे का? डीएनए मध्ये काय आढळतो? फॉस्फरस आढळतो आणि प्रोटीन मध्ये काय आढळतो? सल्फर आढळतो. आता तुम्ही म्हणाल सर प्रोटीन मध्ये सल्फर कसा आला आणि डीएनए मध्ये फॉस्फरस कसा असतो? तर याचा तुम्ही थोडा अभ्यास करून घ्या. क्लिअर? कारण की तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलंय बायोकेमिस्ट्री ऑफ सेल मध्ये. येस ऑर नो? कारण एवढं सगळं डिटेल सांगायला लागलो तर मग आपल्याला 1 महिना लागून जाईल हे चॅप्टर फिनिश करायला, आणि तोपर्यंत तुमची एक्झाम पण जवळ येऊन लागेल. हो का नाही? येस सर. हा, मग त्यांनी काय केलं? 2 मीडियम वापरलं त्यांनी 2 मीडियम मध्ये व्हायरसला ग्रो केलं. आता बघा ही पेट्री प्लेट आहे. याच्या त्यांनी एक मीडियम वापरला. त्या मीडियम मध्ये त्यांनी काय टाकलं? फॉस्फरस टाकला. कोणता काय टाकला? फॉस्फरस. फॉस्फरस इथे कसा होता? रेडिओ होता. कसा होता? रेडिओ. मग ह्या मीडियम मध्ये जेव्हा व्हायरसला ग्रो केलं, एक व्हायरस होता, याच्यापासून जेव्हा 100 व्हायरस तयार होतील, खूप व्हायरस जेव्हा तयार होतील, तर प्रत्येक व्हायरसमध्ये फॉस्फरस हा कोणता असेल? रेडिओ फॉस्फरस असेल. म्हणजेच काय रेडिओ असेल? डीएनए. कारण आपण आता सांगितलं की व्हायरसेस मध्ये फॉस्फेट मध्ये काय आढळतो? डीएनए. व्हायरसेस मध्ये जो डीएनए असतो त्याच्यामध्ये काय आहे? फॉस्फरस आहे. आपण इथे फॉस्फरस कोणता वापरतोय?
रेडिएक्टिव्ह वापरतोय. कोणता वापरतोय? रेडिएक्टिव्ह. म्हणजे इनडायरेक्टली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी एक प्रकारचा व्हायरस बनवला ज्याच्यामध्ये त्यांनी काय वापरला? फॉस्फरस. क्लिअर? जो फॉस्फरस होता तो कसा होता? रेडिएक्टिव्ह. त्या एका व्हायरस पासून जे व्हायरस तयार झाले या मीडियम वरती ते सगळेच्या सगळे कसे होते? मग रेडिएक्टिव्ह डीएनए असलेले व्हायरस होते. कसे होते ते सगळे? रेडिओ डीएनए असलेले व्हायरस होते. क्लिअर? येस सर. समजतंय का सगळ्यांना? येस सर. हा. आणि त्यांनी अजून एक पेट्री प्लेट मध्ये दुसऱ्या प्रकारचे व्हायरस ग्रो केले. त्याच सेम प्रकारचे व्हायरस ग्रो केले दुसऱ्या पेट्री प्लेट मध्ये. ह्या पेट्री प्लेट मध्ये त्यांनी ते काय वापरलं? सल्फर वापरला. काय वापरला? सल्फर. कसा वापरला इथे त्यांनी सल्फर? रेडिओ ऍक्टिव्ह वापरला. काय वापरला त्यांनी? सल्फर वापरला. सल्फर कसा होता? सांगा कसा होता? रेडिओ. मग इथे जे व्हायरस तयार झाले त्या प्रत्येक व्हायरस मध्ये काय असेल? मग त्या व्हायरस मध्ये जो प्रोटीनचा कोट आहे तो प्रोटीन कोट कशाने बनला असेल? रेडिओएक्टिव्ह सल्फरने. क्लिअर? समजतंय का? येस सर. हा. पण याचा डीएनए कसा असेल? मग याचा डीएनए कसा असेल? नॉर्मल, नॉन रेडिएक्टिव्ह. याच्यामध्ये हा जो व्हायरस बनवला या व्हायरस मध्ये डीएनए कसा आहे? रेडिओएक्टिव्ह. आणि प्रोटीन कसं आहे? नॉन रेडिओएक्टिव्ह. बरोबर आहे का? आणि इथे काय आहे? प्रोटीन कसं आहे? रेडिओएक्टिव्ह. आणि डीएनए कसा आहे? नॉन रेडिओएक्टिव्ह. मग त्यांनी ते दोन प्रकारचे व्हायरस बनवले. कोणी? हर्षी आणि चीजने. बरोबर आहे का बेटा? किती प्रकारचे व्हायरस बनवले? दोन प्रकारचे. बरोबर का नाही? तुम्ही इथे बघू शकता बघा. एक व्हायरस जो बनवला त्याच्यामध्ये प्रोटीन कोड कसा होता? रेडिओएक्टिव्ह. तिथे त्यांनी काय वापरला? सल्फर वापरला. सल्फर कोणता वापरला? 35 रेडिओएक्टिव्ह सल्फर. आणि ते त्यांनी दुसरा एक व्हायरस बनवला. त्या व्हायरस मध्ये कोण रेडिओएक्टिव्ह होता? डीएनए. त्या डीएनए मध्ये रेडिओएक्टिव्ह कोण होता? फॉस्फरस. फॉस्फरस कोणता आहे? 32. क्लिअर? येस सर. आणि सायंटिस्ट लोकांना त्यावेळेस माहिती होतं. येस सर. येस ऑर नो? त्यांनी काय केलं? व्हायरसेसला ग्रो केलं एका मीडियम वरती जिथे काय असेल? फॉस्फरस 32 असेल. तिथे जे व्हायरस बनले त्यांच्यामध्ये कोण रेडिएक्टिव्ह आढळला? मग डीएनए. येस ऑर नो? कारण डीएनएच्या स्ट्रक्चर काय आढळतो? फॉस्फरस. दुसऱ्या जे त्यांनी काय केलं? व्हायरसला ग्रो केलं, दुसऱ्या मीडियम मध्ये ग्रो केलं. त्या मीडियम मध्ये त्यांनी काय वापरले? सल्फर, रेडिएक्टिव्ह सल्फर वापरलं. म्हणून तिथे त्याचा कोण आढळला? प्रोटीन. तो प्रोटीन कसा होता यांचा? रेडिओएक्टिव्ह. क्लिअर? येस सर. आणि मग त्यांनी काय केलं? व्हायरसेसला अलाउ केलं. कोणाला इन्फेक्ट करण्यासाठी? बॅक्टेरियाला. इथे कोणता बॅक्टेरिया वापरला त्यांनी? इकोलाय. कोणता बॅक्टेरिया वापरला? इकोलाय. बरोबर आहे. इन्फेक्शन झालं. इकोलाय मध्ये कोण घुसले? कोण घुसले असतील? व्हायरस घुसले असतील. बरोबर आहे. व्हायरस नेहमी डीएनए नाही घुसत. तोपर्यंत जेनेटिक मटेरियल. व्हेरी गुड. व्हायरसेस मध्ये काय घुसला? जेनेटिक मटेरियल. हा. आता इथे बघा. हा. इथे काय वापरला त्यांनी? प्रोटीन कोड वापरलाय. कसा? रेडिएक्टिव्ह. इथे कोण घुसला व्हायरस मध्ये? बॅक्टेरिया मध्ये कोण घुसले? बॅक्टेरिया कोण घुसले? जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे का नाही? कोणाचं जेनेटिक मटेरियल घुसलं? व्हायरस. त्यांनी याला काय केलं? ब्लेंड केलं. काय केलं? ब्लेंड केलं. ब्लेंड केल्यानंतर काय आलं? हे व्हायरसचे प्रोटीन कोड जे होते ते निघून गेले. ते वरती येऊन लागले. सुपर नॅटंट. आणि खायली काय राहिले तुमचे? बॅक्टेरिया. बरोबर आहे. खालचा जो भाग होता तो रेडिएक्टिव्ह होता का? मग
नो, इट वॉज नॉट No. रिएक्टिव्ह. ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियामध्ये कोण घुसलंय? व्हायरसचा काय केलाय? बरं का नाही? Genetic Genetic material. material केलंय. पण ते जेनेटिक मटेरियल चमकतंय का? नाही. का चमकत नाहीये? कारण त्याच्यामध्ये रेडिएक्टिव्ह काय? त्याच्यामध्ये रेडिएक्टिव्ह काय आहे? प्रोटीन आहे. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या केसमध्ये काय होता? रेडिएक्टिव्ह काय वापरला होता? डीएनए. या केसमध्ये जेव्हा त्यांनी इकोलाला इन्फेक्शन केलं या बॅक्टेरियाचं, या व्हायरसचं, तेव्हा व्हायरस मधून काय घुसला? जेनेटिक मटेरियल. Genetic material. जेनेटिक मटेरियल कुठे गेलं? सेलच्या मध्ये गेलं. आणि जेव्हा त्यांनी ब्लेंड केलं सुपरनेटेड मध्ये, त्यांना काय दिसलं? व्हायरसचे प्रोटीन कोट. आणि खाली त्यांना काय दिसलं? बॅक्टेरिया. रेडिओ लेबल डीएनए. रेडिओ लेबल डीएनए काय करायला लागला? त्यांच्यामध्ये चमकायला लागला. क्लिअर? जसाही तो Yes, sir. चमकला कशामध्ये? बॅक्टेरियामध्ये. ते त्यांनी सांगितलं की रेडिएक्टिव्ह मटेरियल जे होतं ह्या याच्यात, या सेकंड याच्यात, ते काय होतं? फॉस्फरस. आणि फॉस्फरस हा कोणामध्ये असतो? याचा अर्थ डीएनए मध्ये. DNA. म्हणून त्यांनी इथं काय प्रूव्ह केलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल, नॉट द प्रोटीन. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? तर हा एक्सपेरिमेंट होता कोणता बेटा? हर्शी अँड चीजचा. कोणता एक्सपेरिमेंट होता? हर्शी अँड चीज. मग इथे त्यांनी काय क्लिअर बेटा? की डीएनए इज अ Genetic material. प्रोटीन इज नॉट द जेनेटिक मटेरियल. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? व्हेरी गुड. त्याच्यानंतर एक सायंटिस्ट होता, कोण? TMW, सॉरी, टोबॅको मोझॅक व्हायरस एक्सपेरिमेंट. कोणता एक्सपेरिमेंट? टोबॅको मोझॅक व्हायरस एक्सपेरिमेंट. कोणी केला तो? फ्रँकलिन कोरॅट. फ्रँकेल कोरॅट नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी कोणावरती प्रयोग केला? टोबॅको मोझॅक व्हायरस. Tobacco mosaic virus. In this experiment, Frankel and Korat isolated the protein and RNA from the TMW. कळतंय ना? यांनी काय केलं? प्रोटीनला आयसोलेट केलं. आणि कोणाला आयसोलेट केलं? आरएनएला आयसोलेट केलं. कोणापासून? टोबॅको मोझॅक व्हायरस पासून. हा टोबॅको मोझॅक व्हायरस आपण शिकलोय 11वीला. बरोबर आहे का नाही? Yes, sir. आणि प्रोटीन ऑफ द टोबॅको मोझॅक व्हायरसला अप्लाय केलं कोणावरती? लीव्स वरती. तंबाखूच्या झाडांच्या पानांवरती काय केलं त्यांनी? प्रोटीन टोबॅको मोझॅक व्हायरसला काय केलं? अप्लाय केलं. म्हणजे काय केलं? त्याला त्यांनी चिटकवलं किंवा त्याला काय केलं? अप्लाय केलं. म्हणजे त्याच्यावर काय केलं त्यांनी? स्प्रे केला. व्हेरी गुड. स्प्रे केला. तर त्यावेळेस त्याला कोणतेही सिम्पटम दिसले का व्हायरसचे? नो. तर त्यावेळेस कोणतेही सिम्पटम दिसले नाही त्या झाडाला. ते झाडाचे पानं जे होते ते कसे राहिले? हेल्दी राहिले. कसे राहिले? हेल्दी. कळतंय का? दुसऱ्या केस मध्ये त्यांनी काय केलं? दुसऱ्या झाडाचे जे पानं होते त्यांच्यावरती काय केलं त्यांनी? आरएनए काय केला? स्प्रे केला आरएनएचा. आरएनए कोणाचा घेतला त्यांनी? टोबॅको मोझॅक व्हायरस. आणि त्या लीव्ह ज्या होत्या, त्याचे पानं होते, त्याच्यावरती काय दिसलं कालांतराने? मोझॅक डिसीज. मोझॅक डिसीज दिसला. याचा अर्थ काय? याचा अर्थ आरएनए इज ऑल्सो जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल. प्रोटीन वॉज नॉट द जेनेटिक मटेरियल. क्लिअर? Yes, sir. एकदम सोप्या भाषेत सांगतो नीट ऐका. कोणता एक्सपेरिमेंट केला आणि? Tobacco mosaic virus. TMW एक्सपेरिमेंट. टोबॅको मोझॅक व्हायरस एक्सपेरिमेंट. आपल्याला माहिती आहे टोबॅको मोझॅक व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल काय असतं? आरएनए. आणि काय असतं वरती? प्रोटीन कोट. बरोबर आहे? हा. त्यांनी या व्हायरसचे काय केले? सेपरेशन केलं. त्यांनी याच्यातून काय घेतला? आरएनए घेतला. बरोबर आहे? याचा आरएनए त्यांनी कोणावरती अप्लाय केला? तंबाखूच्या झाडांवरच्या पानांवरती. टोबॅकोचं झाड निवडलं, त्याच्या पानांवरती स्प्रे केला. कोणाचा? आरएनएचा. बरोबर आहे? ज्या टोबॅकोवरती त्यांनी आरएनएचा स्प्रे केला ते पानं कसे झाले? इन्फेक्टेड. कसे होऊन गेले ते? Infected. त्याच्यावरती काय दिसले तुम्हाला? मोझॅक. काय तुम्हाला दिसलं? मोझॅक फॉर्मेशन. दुसऱ्या झाडावरती त्यांनी काय केलं? याचे प्रोटीन जे होते व्हायरसचे ते त्यांनी काय केले? स्प्रे केले. सेकंड टोबॅको प्लांट वरती. जेव्हा प्रोटीन्स जे होते टोबॅको मोझॅक व्हायरसचे स्प्रे केले तेव्हा त्या दुसऱ्या झाडामध्ये कोणत्याही प्रकारचे सिम्पटम दिसले का? नो. No. दिसले का? नाही दिसले. मग इथे त्यांनी काय प्रूव्ह केलं? इथे त्यांनी प्रूव्ह केलं की आरएनए ऑफ द टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ इन्फेक्टिव्ह अँड आरएनए इज अ जेनेटिक
मटेरियल. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? हे बघा, नीट साठी खूप वेळा विचारला गेला हा प्रश्न, लक्षात ठेवा. क्लिअर? मग हार्शियन चीजनी काय प्रूव्ह केलं सांगा? हार्शियन चीजनी काय प्रूव्ह केलं? डीएनए इज द DNA is a genetic genetic material. material. येस ऑर नो? Yes. आणि पीएमडब्ल्यू एक्सपेरिमेंटने काय प्रूव्ह केलं? RNA is a genetic material. Clear? Yes, sir. Yes. Very good. So this is all about what? This is all about what? Your experiments to prove what is the genetic material. Clear? Yes, sir. Now we are moving toward your second part of the chapter. Properties of the genetic material. बघा मग जेनेटिक मटेरियल काय काय प्रॉपर्टी असल्या पाहिजे? इट मस्ट हॅव द ॲबिलिटी ऑफ रेप्लिकेशन. रेप्लिका. इट मस्ट जनरेट इट्स रेप्लिका. रेप्लिका म्हणजे काय? तो स्वतःच्या कॉपी बनवू शकला पाहिजे. ही मस्ट एबल टू रिजनरेट हिमसेल्फ. ही मस्ट एबल टू रिजनरेट हिमसेल्फ. बघू शकता तुम्ही, आपल्याला माहिती आहे हा डीएनए, याच्यापासून हा नवीन डीएनए तयार होतो बघा, दिसतंय का नाही? Yes, sir. Means sorry means it has the ability, it must have the ability to generate its copies. Clear? Yes, sir. Chemically and structurally Yes, sir. जेनेटिक मटेरियल जास्त आहे किंवा राहतं ते काय असतं? केमिकली आणि काय स्ट्रक्चरली काय असतं? स्टेबल असतं. Stable. किंवा ते टेबल असलं पाहिजे. इट मस्ट प्रोव्हाइड द म्युटेशन निडेड फॉर द इव्होल्युशन. आणि या जेनेटिक मटेरियल मध्ये कालांतराने काही वर्षांनी काय झाले पाहिजे? म्युटेशन झाले पाहिजे. आणि म्युटेशन झाले तरच काय होईल? इव्होल्युशन होईल. येस ऑर नो? आणि इव्होल्युशन होईल तरच काय होईल बेटा? सुपिरियर टाइपचे काय जन्माला येतील? ऑर्गॅनिझम. Organisms. बरोबर का नाही? अँड इट मस्ट हॅव ॲबिलिटी टू एक्सप्रेस द मेंडेलियन कॅरेक्टर. म्हणजे काय? जीन्स. क्लिअर? इथे जेनेटिक मटेरियल मध्ये काय असले पाहिजे? जीन पण असले पाहिजे. क्लिअर? आणि त्यांनी मेंडलचे लॉ काय केले पाहिजे? फॉलो पण केले पाहिजे. क्लिअर? समजलं? Yes, sir. मग जेनेटिक मटेरियल कोणाला म्हणू शकतो किंवा जेनेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत असा जर प्रश्न आला तर ह्या 4 प्रॉपर्टीज विसरू नका. क्लिअर? Yes, sir. हा, रिजॉईन करा. रिजॉईन द मीटिंग. महत्वाचे एक्झाम साठी मग लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या. Okay. ठीक आहे? बघा मग रिझन्स फॉर स्टॅबिलिटी. म्हणून बेटा काय जेनेटिक मटेरियल काय आहे? डीएनए आणि आरएनए दोन्ही आहेत. ठीक आहे? सुरुवातीच्या काळात जे जेनेटिक मटेरियल होतं ते काय होतं? आरएनए. लक्षात ठेवा, सुरुवातीच्या काळात सगळ्यात पहिलं जे जेनेटिक मटेरियल कोणी असेल तर ते कोण होतं? आरएनए होतं. लक्षात ठेवा. कोण होतं? आरएनए. सगळ्यात पहिले जर कोणी तयार झालं तर ते कोण होता? आरएनए होता. कारण आरएनए पासूनच काय तयार होतात? प्रोटीन तयार होतात. बरोबर आहे का नाही? Yes, sir. हा, मग सगळ्यात पहिले जेनेटिक मटेरियल जे कोणी आढळलं ते कोणतं होतं? आरएनए होतं. But RNA was quite unstable. Unstable. Quite unstable होता. अनस्टेबल होता आणि त्याच्यामुळे काय झालं बेटा? आरएनए पासून काय तयार झाला? डीएनए तयार झाला. DNA. आणि डीएनए इज बिकम व्हॉट? अ जेनेटिक मटेरियल अँड मोर स्टेबल स्ट्रक्चर. कळतंय का नाही? आणि म्हणून आताच्या कंडिशन मध्ये मोस्ट ऑफ दी सेल्स आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काय आढळतं? डीएनए. आता आपण ज्याच्याशी भानगडी करतोय तो म्हणजे कोण? कोरोना व्हायरस. त्याच्यामुळे आपल्याला लॉकडाऊन लागलंय पुन्हा एकदा. तो म्हणजे कोरोना व्हायरस. हा व्हायरस कोणता आहे बेटा? आरएनए पासून बनलेला आहे. आरएनए व्हायरस आहे. म्हणून याच्यामध्ये काय होत आहेत? पटापट म्युटेशन होत आहेत. म्युटेशन होत आहेत. म्युटेशन का होत आहे त्याच्यामध्ये? कारण याच्यामध्ये आरएनए ऍज अ जेनेटिक. आणि तुम्हाला मी सांगितलं आरएनए काय आहे? केमिकली अनस्टेबल. आणि म्हणून एवढा फास्ट काय करतोय? म्युटेशन करतोय. क्लिअर? येस सर. हा, आता डीएनए का स्टेबल आहे बघा, लक्षात घ्या. डीएनए का स्टेबल आहे? बिकॉज इट इज द डबल स्टँडर्ड. आरएनए कसा आहे? सिंगल स्टँडर्ड. स्टँडर्ड. डीएनए मध्ये काय आहे? थायमिन आहे. थायमिन इज अ
मोर स्टेबल और लेस रिएक्टिव्ह. कसा आहे? लेस Less reactive. युरॅसिल कसा आहे? मोर रिएक्टिव्ह आहे. युरॅसिल कोणामध्ये आढळतो? आरएनए मध्ये. डीएनए मध्ये काय आढळतो? थायमिन. सेकंड डॅश ओएच ग्रुप इन द शुगर ॲट द 3 सेकंड डॅश ओएच ग्रुप. बघा तुम्ही बघू शकता, बघा इथं शुगर आहे, रायबोस शुगर आहे. आरएनए मध्ये कोणती शुगर असते? रायबोस. डीएनए मध्ये कोणती असते? डीऑक्सिरायबोस. इथं डीएनए मध्ये काय नाहीये? डीएनए मध्ये काय फक्त प्लेन हायड्रोजन आहे. इथे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे का? नाहीये. इथे बघा तुम्ही, इथे हायड्रोजन प्लेन आहे. इथे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे का? नाहीये. आरएनए मध्ये कोणता ग्रुप आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. आणि हायड्रॉक्सिल ग्रुप मुळे आरएनए काय झालाय? अनस्टेबल. आरएनए काय आहे? अनस्टेबल. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? क्लिअर? Yes, sir. लक्षात ठेवा. Yes, काय sir. आहे? डीएनए कसा आहे? डबल स्ट्रँडेड. आरएनए कसा आहे? सिंगल स्ट्रँडेड आहे. डीएनए मध्ये काय? थायमिन आहे. आणि डीएनए मध्ये काय? डॅश कोएच ग्रुप नाहीये. त्यामुळे डीएनए इज अ मोर स्टेबल ऍज कम्पेअर टू आरएनए. आणि म्हणून डीएनए इज अ मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम शोज द जेनेटिक मटेरियल ऍज अ डीएनए and less of the organisms are showing RNA as a genetic material. म्हणून बेटा जेवढे पण जगामध्ये एनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स मध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे? डीएनए आहे. कोण बेटा? फक्त आणि फक्त व्हायरसेस, ज्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे? आरएनए आहे. क्लिअर? RNA. Yes, Yes or sir. no? Yes, sir. Yes, sir. RNA is unstable. So RNA viruses like what your QB bacteriophage, tobacco mosaic virus mutates and evolve faster. RNA less stable असतो, म्हणून RNA व्हायरस काय बेटा? फास्ट काय करतात? म्युटेशन करतात आणि फास्टली इव्हॉल्व होतात. डीएनए स्टँड कसे असतात? कॉम्प्लिमेंटरी. ऑन हिटिंग ते गेट सेपरेट इन अप्रोप्रिएट कंडिशन अँड दे कम्स टुगेदर. बघा डीएनए जर आपण हिट केलं तर डीएनएचे स्टँड कसे असतात? एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असतात. जेव्हा आपण त्याला हिट करतो तो काय होतो? डीएनए सेपरेट होतो, पण त्याच्यामध्ये म्युटेशन होत नाही. पुन्हा कंडिशन चांगल्या झाल्या की त्यांच्यातले जे बॉन्ड असतात, वीक हायड्रोजन बॉन्ड, ते पुन्हा जोडले जातात आणि डीएनए काय होऊन जातो? डबल स्टँडर्ड. येस ऑर नो? Yes, Yes, sir. sir. रिपीट एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं सम प्रॉपर्टी ऑफ डीएनए ऑफ द हिट किल बॅक्टेरिया डू नॉट डिस्ट्रॉय विच इंडिकेट द स्टॅबिलिटी ऑफ द डीएनए. बरोबर का नाही? आपण बघितलं डीएनए ला हिट केलं होतं कशामध्ये? S10 मध्ये. आठवतं का तुम्हाला? जेव्हा आपण S10 ला हिट करतो तेव्हा त्याच्यात काय? डीएनए. तो डीएनए काय होतो? दोन स्टँडर्ड सेपरेट करतो. पण जेव्हा कंडिशन काय आता? फेवरेट, तो डीएनए काय होतो? रिफॉर्म होऊन जातो. बरोबर का नाही? आणि तो काय होतो? आर स्ट्रेन मध्ये काय करतो? एंट्री करतो. बरोबर का नाही? दिस इंडिकेट्स दॅट द डीएनए इज व्हॉट युअर हीट स्टेबल. याचा अर्थ डीएनए खराब होत नाही हिटिंग केल्याने. येस ऑर नो? तो सेपरेट होतो आणि तो पुन्हा रिकॉइल पण करू शकतो. बघा दिलंय बघा, नेटिव्ह डबल हेलिक्स डीएनए हिट केलं काय होईल बेटा? दोन स्टँड काय होतील? अनवाइंड करतील, म्हणजे सेपरेट होतील. बघा कम्प्लीट सेपरेट झाले. आणि पुन्हा थंड झालं डीएनए की पुन्हा तो काय होतो? रिकॉइल होतो. याचा अर्थ डीएनए इज अ मोर स्टेबल. Stable. येस ऑर नो? ऍज कम्पेअर टू आरएनए. RNA. क्लिअर? Yes, sir. फॉर द स्टोरेज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए इज अ बेटर ड्यू टू स्टेबिलिटी. बघा म्हणून इन्फॉर्मेशन जर स्टोअर करायची असेल तर डीएनए त्याच्यासाठी काय आहे? चांगलं मटेरियल आहे ऍज कम्पेअर टू आरएनए. RNA. फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन आरएनए इज अ बेटर. बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट शब्द लक्षात ठेवा. काय म्हटलंय? जर इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल कोणत्या फॉर्ममध्ये? जेनेटिक मेकअप मध्ये. जर जीनच्या फॉर्ममध्ये जर इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर डीएनए चांगला आहे. आणि जर ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन करायचं असेल, म्हणजे माहिती ट्रान्सफर करायची असेल, तर आरएनए चांगला आहे. म्हणजे काय हो सर? माहिती स्टोअर करायची आहे तो कोण भारी? डीएनए भारी. DNA. माहितीचा वापर करून प्रोटीन काहीतरी बनवायचं आहे तो कोण भारी? आरएनए भारी. RNA. कारण डीएनए ते करू शकत नाही. डीएनए ला काय बनवावं लागतं? एमआरएनए बनवावं लागतो. आणि मग एमआरएनए ती माहिती काय करतो? रायबोसोमल आरएनए देतो.
आठवतंय का? आणि मग आरआरएनए sir. काय बनवतो? प्रोटीन बनवतो. प्रोटीन. येस ऑर नो? म्हणजे जर इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करायची असेल तर कोण भारी आहे? आरएनए भारी. RNA. RNA. आणि जर इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर कोण भारी आहे? DNA. DNA. क्लिअर? Yes, sir. समजतंय का सगळ्यांना? Yes, sir. Very good. RNA can directly code for protein synthesis. Hence, it is easily express the character. RNA स्वतः डायरेक्टली प्रोटीन बनवू शकतो. म्हणून RNA भारी आहे जर माहिती ट्रान्सफर करायची असेल तर. म्हणून डीएनए कोणावर डिपेंड करतो? बघा, म्हणून डीएनए कोणावर डिपेंड करतो? RNA वरती. कशासाठी? Protein synthesis. Protein synthesis. Clear? Yes, sir. That's why the DNA is depend on RNA for the protein synthesis. Clear? Yes, sir. Yes, sir. Very good. ठीक आहे. म्हणून न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच काय? डीएनए आणि आरएनए काय आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. कशाचे? जेनेटिक मटेरियलचे. डीएनए जेनेटिक मटेरियल इन मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे. आरएनए जेनेटिक मटेरियल इन मोस्ट सम ऑफ दी व्हायरसेस. आरएनए इज मोस्टली फंक्शनल ऍज अ मॅसेंजर. बरोबर का नाही? म्हणून आरएनए मोस्टली काय म्हणून काम करतो? मॅसेंजर म्हणून काम Messenger. करतो. क्लिअर? Yes, sir. ओके. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. We will stop at here. We'll continue the RNA world tomorrow. बघा, उद्याचं लेक्चर एकदम महत्वाचं असेल. RNA वर्ल्ड. तुम्हाला आरएनएच्या काही गोष्टी, इम्पॉर्टंट गोष्टी माहिती कळेल तुम्हाला. ठीक आहे? Yes, sir.